नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अशा वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. ते तुम्ही सर्वांनी ते कधी ना कधी खाल्ली असन, पाहिली असन आणि कुठं ना कुठं त्या वनस्पतीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. तर ती वनस्पती आहे अश्वगंधा. तर अश्वगंधाचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. जे आपली अँझायटी कमी करते, त्यानंतर स्ट्रेस कमी करते. अँझायटी म्हणजे भीती कमी करते, स्ट्रेस म्हणजे आपली जी टेन्शन आहे ते कमी करते. त्यानंतर शरीराची ताकद आणि कमजोरी दूर करते, ताकद वाढवते. त्यानंतर जॉईंट पेनमध्ये चांगल्या प्रकारे काम करते. आर्थरायटिसमध्ये बी चांगल्या प्रकारे काम करते. जॉईंट पेनमध्ये आर्थरायटिसमध्ये काम करते. त्यानंतर जी आपली त्वचा आहे आणि केस आहे त्यांच्यासाठी देखील खूप फायदेमंद अशी अश्वगंधा आहे. त्यानंतर जी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्यासाठी या अश्वगंधाचा वापर केला जातो. म्हणजेच आपली इम्युनिटी सिस्टम म्हणजे आपल्याला काय होतं, वातावरण बदलामुळे लगेच आपल्याला सर्दी खोकला होतो. तर अश्वगंधाचा जर आपण रेग्युलर यूज करीत असेल तर आपली जी इम्युनिटी सिस्टम आहे ती स्ट्रॉंग होते. त्यानंतर आपलं जे स्पर्म काउंट आहे, पुरुषामध्ये जे स्पर्म काउंट आहे ते वाढवण्यास अश्वगंधा चांगल्या प्रकारे मदत करते. त्यानंतर मेल फर्टिलिटीमध्ये देखील या अश्वगंधाचा यूज केला जातो. तर याचा वापर कसा करायचा, तर आपल्याला काय करायचं, रात्री झोपताना 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा अश्वगंधाची पावडर टाकायची आहे आणि ती आपल्याला रात्री प्यायची आहे. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. दुसरा उपाय असा करायचा आहे की आपल्याला दूध जर नसेल तर गरम पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ग्लासमध्ये टाकायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंफार मध जर असेल टाकलं तर अतिउत्तम. तर अशा प्रकारे याचा तुम्ही यूज करू शकता. तर याचे काय दुष्परिणाम आहेत, तर आपल्याला जर हे जास्त सेवन जर केलं तर आपल्याला पोटामध्ये गडबड, पोटदुखी किंवा आपल्याला मळमळ होऊ शकते. आणि हे कोणी घेण्यापासून सावधानी, काही व्यक्तींनी सावधानी बाळगायची आहे. गर्भवती महिला, त्यानंतर स्तनपान करणाऱ्या माता, त्यानंतर ज्यांना मोठाले रोग असतात त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अश्वगंधाचा जास्त प्रमाणात किंवा यूज डॉक्टरला विचारल्याशिवाय अजिबात करायचं नाही. तर अशा प्रकारे अश्वगंधाची माहिती होती. तर आपल्याला अश्वगंधाची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्याला माहिती कशी वाटते ती कमेंटमध्ये कळवा आणि काय बदल करायचे आहेत ते बी आपल्याला कमेंटमध्ये कळवा. तर धन्यवाद मित्रांनो.